शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरिओम. ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा स्वामी स्वरूपानंदांनी कंपाईल केलेला आहे ज्ञानेश्वरीतल्या सिलेक्टेड ओव्या घेऊन. पण बऱ्याच वेळेला नित्यपाठ करतात त्यावेळेला त्या अध्यायांचा सिक्वेन्स तसाच ठेवून त्याच्यातले सिलेक्टेड ओव्या घेतात. असं त्यांनी केलेलं नाहीये. त्यांनी त्याला विषयवार स्ट्रक्चर दिलंय. म्हणजे पहिल्यांदा कर्मयोग सांगितलं, त्याच्यानंतर भक्तियोग, ज्ञानयोग, असं क्रमाने ते आलेलं आहे. सुंदर कंपोजिशन. काही काही टेक्स्ट तसे असतात जसं की मायाच्या श्लोकांच्या मध्ये असा सब्जेक्ट वाईज सेपरेशन आहे की पहिला तुम्ही कसं वागा, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे आचरणाच्या गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा सगळ्यात. आणि मग नंतर मग एक एक गोष्ट सांगितली की नामस्मरणाचं महत्व, भगवंताचे अवतार, असं थोडं 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 सांगत मग योगाच्या ज्ञानाच्याकडे गेलेले. सगळ्यात शेवटी एकदम ज्ञानाची अवस्था. जगी हिंडतो जो अणु रेणू काही, रीता ठाव या राघवे वेण नाही. म्हणजे जो काही अणु रेणू जगामध्ये हिंडतो तो सगळ्या ठिकाणी रामच भरून आहे, असा अल्टिमेट सिद्धांत. याकडे नंतर आले स्लोली. सुरुवातीला तसं नाही आहे. सुरुवातीला वागायचं कसं, बोलायचं कसं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तसं या ठिकाणी कर्मयोग पहिल्यांदा सांगितला. कारण की भगवद्गीतेचं एकंदर स्ट्रक्चर तसं आहे की पहिले 6 अध्याय गीतेचे कर्मकांड असं म्हटलं जातं. कर्मकांड म्हणजे कर्मविभाग. कर्मकांडी एखादी व्यक्ती म्हटल्यानंतर कर्मविभागात सांगितल्याप्रमाणे ती कर्म करते. ते वेदात आहेत त्या कर्मकांडाच्या उपासना आहेत बऱ्याच. आणि मग ते पण कर्मकांड या शब्दाचा अर्थ विभाग असा आहे. म्हणजे समजून आपण बोललं पाहिजे. बऱ्याच वेळेला कर्मकांड नको मला, असं ते सगळं कर्मकांड नको वगैरे, म्हणजे काय म्हणतोय आपल्याला नक्की लक्षात माहिती पाहिजे. तर पहिला कर्म विभाग आहे 6 अध्याय. त्याच्यानंतर 7 ते 12 अध्याय हे भक्तियोग आहे. आणि मग 12व्या अध्यायापासूनच पुढे 18व्या अध्यायापर्यंत, 12व्या अध्यायाच्या उत्तरार्धापासूनच खरं तर ज्ञानयोग सुरू होतो. आणि मग ज्ञानयोग 18व्या अध्यायापर्यंत, असं साधारण विभागणी गीतेची आहे. आपण जे टेक्स्ट समजून घेतो त्याचं आपण काय म्हणतो आहोत त्याचा ओव्हरव्ह्यू पण आपण घेतला पाहिजे. त्या ओव्यांचे अर्थ जसे आपण समजून घेतो की नाही, किंवा कुठल्याही श्लोकाचे अर्थ समजून घेतो ते तर घ्यायला पाहिजेत त्या ठिकाणी असलेलं. पण ओव्हरव्ह्यू की हे कुठं आलंय, कशासाठी सांगितलेलं आहे, तो योगयुक्त होऊनी फळाचा संगो टाकूनी मग अर्चना चित्त देऊनी करी कर्मे. रेफरन्स काय आहे हे बघितलं पाहिजे की हा एकूण कर्मयोग ज्ञानेश्वरीत म्हणजे गीतेत जो आलेला आहे त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायामध्ये विशेष करून आलेला आहे. पण 2ऱ्या अध्यायात पण आलेला आहे. मी असं एक गीतेचा बार डायग्राम काढलेला आहे आणि त्या बार डायग्राम वरती
निरनिराळे श्लोकांचे विभाग केलेले आहेत कॉलमवरती आणि त्याचे सब्जेक्ट तिथे लिहिलेले आहेत. त्यामुळे कर्मयोग जर का म्हटलं तर गीतेत कुठं कुठं आलेलं आहे एकदम ऍट अ ग्लान्स पाहायला मिळतं. हे आता कॉम्प्युटराइज करता येतं, परंतु मी खूप पूर्वीची गोष्ट सांगतो की कॉलम वाईज ते करून नाही. मग दुसऱ्या अध्यायात आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये, पाचव्या अध्यायामध्ये, सहाव्या अध्यायामध्ये, पण वेगळ्या वेगळ्या श्लोकांच्या मध्ये एकंदर एक्सटेंट त्याचा कमी कमी होत जातो. तिसऱ्या अध्यायामध्ये विशेष करून आहे, चौथ्या अध्यायामध्ये ते ज्ञानाच्या सहित आहे जास्ती करून. असं ते सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि मग ते एकदम मध्ये ते काही फारसा कर्मयोग नाही, एकदम 18व्या अध्यायामध्ये पुन्हा. पण स्वामींनी 18व्या अध्यायातले सुद्धा होव्या अगदी सुरुवातीला घेतलेले आहेत कर्मयोगाला. म्हणून याला असं एक त्यांनी कसं केलं असेल त्याचं पण मला आश्चर्य वाटतं, कारण की त्या काळामध्ये त्यांची एकंदर प्रकृती तशी कोमलच होती ऑल द टाइम. आणि ते खूप चार्ट वगैरे माझ्यासारखे करत असतील असं मला नक्की वाटत नाही. पण त्यांच्याचं सगळं डोक्यात राहून त्यांनी असं त्याचं झूप 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 केलेलं, मस्त केलं. तर ते असं अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे की असं ओव्हरव्ह्यू एकदम हे नॅचरली तेवढं वाटलं की एकदम गीतेचा ओव्हरव्ह्यू येऊन जातो आपल्याला. त्याच्यातल्या सगळ्या ओव्या आपल्याला एकदा कळल्या की आपल्याला एकंदर गीतेची भूमिका काय ते कळून जाते. पहिल्यांदा कर्मयोग तर आहे, कर्म कर, चांगलं कर्म कर, अमुक कर, अमुक कर. हे काय गीतेने सांगितलेलं नाही की तुम्ही चांगलं कर्म करा. गृहीत धरलेलं आहे की आपल्याकडे येणारी माणसं बरी असतील, चांगलं कर्म करतील. जनरल उपदेश गीता करत बसलेलं नाही, त्याच्या पाठीमागे जास्ती सूक्ष्म उपदेश करते की चांगलं कर्म कर आणि अर्पण कर. इज डिफिकल्ट, कारण वाईट कर्म अर्पण करायला आपण लगेच तयार असतो. चांगलं कर्म करून अर्पण करणं फार अवघड असतं. योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी. मग आता योगयुक्त होणार, फळाचा संग टाकणार, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. म्हणजे प्रत्येक कर्माच्या अगोदर योगयुक्त व्हायचं, फळाचा संग टाकायचा, मग चित्त द्यायचं, मग कर्म करायचं. असं कसं करता येईल? कारण की किती कर्म असतात, मध्ये वेळ जरी असतो का योगयुक्त व्हायला. तर याचा अर्थ सरळ आहे की सकाळी उठल्यानंतरचा जो दिनक्रम आहे त्याच्यामध्ये सकाळीच तुम्ही योगयुक्त व्हा. म्हणजे दिवसभरच्या तुमच्या सगळ्या कर्मांवर त्याचा परिणाम पडेल. योगयुक्त होऊन कर्म करायचे म्हणजे नंतर ऑफिसमध्ये जाताना मध्येच योगयुक्त असं कसं होता येईल? किंवा ऑफिसमध्ये योग आपल्याला घरीच कर्म करा म्हणून सांगतील काय दिवस. तर सकाळी योगयुक्त होणे, ध्यानयोग स्वच्छ, ही ध्यानयोग हा एक आस्पेक्ट आहे कर्मयोगाचा. दुसरा म्हणजे निष्काम कर्म करणे, हा दुसरा आस्पेक्ट आहे. त्या ध्यानयोग करणे, त्याच्यानंतर योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी. मग फळाचा संग सारखा टाकत बसायचं का? तर भूमिका, जे काही मी कर्म करीन, यद्यत कर्म करो मी तत्तत अखिलम शंभो तवा आराधना. जे जे मी काही कर्म करतो ते हे शंभो तुझी आराधना आहे. देवाला म्हटलेलं आहे की देवा तुझी आराधना आहे, तुझीच सेवा आहे. असं ज्या वेळेला आम्ही असं सिक्वेन्स पण आहे त्याच्यामध्ये, कारण की हे आम्ही प्रार्थना वगैरे केव्हा करतो, पूजा वगैरे करत असेल तर करतो, किंवा देवाला नमस्कार करताना करतो. पहिली योगाची भूमिका असावी, त्याच्यानंतर भक्तीची भूमिका असावी. म्हणजे उपासनात्मक थोडीशी, काही खूप पूजा करत नाही, नमस्कार करतो, नमस्कार कर, पुरे झालं. एवढं काही देवाला काही तू पूजाच करायला पाहिजे असं नाही आहे. केलीस तर कर, पण एक नमस्कार करशील ना त्यावेळेला सगळं तुझ्या शक्ती बुद्धीमुळे मला प्राप्त आहे. तू दिलेल्या शक्ती बुद्धी प्रेरणा आणि साधन सामग्री, त्याच्यामुळे मी करतोय आणि ते तुला अर्पण असं तुझी सेवा म्हणून करतो. अशी भूमिका आमच्या मनामध्ये विकसित होणं. प्रत्येक कर्माच्या अगोदर अशा कर्मफळ टाकत बसण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून कुठली भूमिका तुम्ही विकसित करा हे सांगतात. मग एक प्रकारे दिनक्रमाच्या बाबतीतला पण भाग सांगतात की सकाळीच योगयुक्त हो, त्याशिवाय योगेश होऊ शकणार नाहीस. त्यामुळे योगयुक्त सकाळी व्हायचं. कर्मफळाचा संघाचा त्याग करायचा असं म्हणायची गरजच नाही.
ईश्वराला हे तुझी इच्छा ती माझी इच्छा असं आपण म्हणतो, त्यावेळेला ते सगळं त्याच्यात येतं नमस्कार करताना. हा सगळा एक भूमिका विकसित करण्याचा भाग आहे. योगयुक्त होऊन फळाचा संग टाकून, आता फळाचा संग टाकल्यानंतर मग काय करायचं, मुहूर्त ना काय कर्मदळ नाही केलं तर चालतंय, फळाचा संग टाकलाच आहे. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, नीट लक्ष देऊन कर्म कर. लेंगेची नाडी घालायची तर ते पिन असते, आणि त्या पिननी घालत 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 इकडून बाहेर काढून तिकडून परत आतमध्ये असं करू नका. चित्त देऊन करी कर्मे, अनाधानाने काही करू नये, लक्ष द्यावं जे काही करतोय त्या ठिकाणी. अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये माणूस लक्ष न देणारा अशा प्रकारचा असतो. चित्त देऊन म्हणजे त्या ठिकाणी जे कर्म करत असतो तिचं लक्ष दे. तुझी काही भूमिका असेल त्या भूमिकेला साजेसं असं तुला कर्म करायला पाहिजे. नम्र आहेस, नम्र राहा, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु जर का तू फौजदार असशील आणि चोर तुझ्या समोर असेल तर नम्र होऊन उपयोग नाही. 2-4 खानपटात देतात ते पहिल्यांदा खडाखट, नंतरच बोलायला सुरुवात करतात. मग जे काही कर्म करायचं त्याला अनुरूप असं वागलं पाहिजे. पण बँकेमध्ये गेलं चालणार नाही. चित्त देऊन करी कर्म म्हणजे तुझी भूमिका आहे त्या ठिकाणची, त्याला योग्य असंच कर्म कर, परंतु लक्ष देऊन तू कर. मागे ती गोष्ट सांगत होतो मी की ते एकाला सोडायला 2-3 जण स्टेशनवर जातात. ते स्टेशनवर जातात तर स्टेशनच्या जवळच म्हणजे ते मेट्रो स्टेशन असतं आणि त्याच्या जवळच त्याचं खाण्यापिण्याचे स्टॉल वगैरे होता आणि तिथं ते बसलेले असतात 2-3 मित्र. आणि एकदम गाडी आल्याची सडनली ते बेल होते आणि गाडी येते जाते फटाफट, तिथं फार वेळ नसतो. आणि त्याच्याप्रमाणे बेल होते आणि ते उठून जाईपर्यंत ते एक जण जाणार असतं आणि बाकी त्याला सोडायला आले असतात 3 जण. आणि ती गेलीच गाडी समोरून तर पुढची मग परत चहा पितात, कॉफी वगैरे पितात. मग अजून गप्पा मित्रांच्या रंगलेल्या म्हणजे किती रंगतात तुम्हाला माहिती आहे. आणि मग नंतर पुन्हा गाडीची बेल असल्यानंतर धाव 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 धावतात आणि मग 3 जण गाडीमध्ये शिरतात. 1 जण खाली प्लॅटफॉर्म उभा राहतो आणि बाजूचा माणूस असतो तो बघत असतो. तर तो हे ट्रेन सुटली याची चुकली फार हसायला लागतो, हसत बसतो. तर म्हणतो की तू हसतोस का, तुझी ट्रेन चुकली? तर नाही, ते 3 जण आतमध्ये गेले आणि ते मला सोडायला आले होते. दुश्चित्तपणा. चित्त देऊन करी कर्मे. एकूण 3 भूमिका आहेत की कर्म करणे एवढंच एक महत्वाचं नसून, महत्वाचं आहे क्रिया जे काय करतं कर्म करणे महत्वाचं आहे, पण त्या पाठीमागच्या भूमिकांना महत्व आहे. एक योगयुक्त असणे ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कर्मयोगाच्या भूमिका माझ्या मनात असणे की कर्तृत्वाचा मद नको आणि कर्मफळाचा आस्वाद नको. कर्मफळाचा आस्वाद नको म्हणजे उपभोगात्मक विचार त्याचे माझ्या मनात नको. ही समजा बिल्डिंग बांधली तर त्याच्यातनं मला किती पैसे मिळतील हा विचार तर येईलच, करायच लागेल कॅल्क्युलेशन करून, नाही तर खड्ड्यात जाईल सगळेजण. त्यामुळे त्याचा विचार करायला लागेल. पण त्यावेळेला हा विचार नको की त्या पैशातनं मी काय काय करीन. मग इम्प्रॅक्टिकेबल का नाही सांगितलेलं की तुम्ही काही लोक असं म्हणतात की पगारच घ्यायचा नाही का मग वगैरे. आता भगवान श्रीकृष्ण सांगतात एवढं तरी लक्षात घ्या की तो इतका प्रॅक्टिकल माइंडेड आहे संबंध जीवनभर. तर त्यामुळे ते तर असं सांगणार नाही ना की तुम्ही कर्म करा पगार घेऊ नका. असं बावळपणाचं अध्यात्म कुठेही शिकवलेलं नाही. पण लोक काही जगाच कल्पना करतात, बोलत बसतात. तर हा पगार घेण्याच्या बाबतीतलाही प्रश्न नाहीये. कर्म करत असताना पगाराचा विचार येऊ शकतो माणसाच्या मनामध्ये. असं काही नाही की हे आपल्याला नीट देत आहेत की नाही, आपण जेवढं काय वाचून घेतले पाहिजेत वगैरे वगैरे. तर ते सगळं योग्य आहे, त्याच्यावरती काही प्रश्न नाही. फक्त एवढंच आहे की त्यावेळेला मनामध्ये ह्या पैशातनं आपण काय काय करायचं हा विचार करू. कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग म्हणजे प्रत्यक्ष कर्मफळाचाच त्याग नव्हे, कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग.
म्हणजे त्याच्यात मन रमून राहिलंय आणि कर्माकडे दुर्लक्ष होते, अशी स्थिती नको. बऱ्याच वेळेला हा प्रश्न खूप लोकांना म्हणतो, कर्मफळाचा त्याग का करायचा? तर कर्म नीट होण्यासाठी करायचा. त्यावेळेला तुमच्या मनात जर का उपभोगात्मक विचार रेंगाळत बसले तर तुम्ही कर्म नीट करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तशी तुम्हाला सवय लागेल. काल्पनिक वातावरणामध्ये रमून राहणे, उपभोगात्मक विचार मनातल्या मनात रेंगाळत ठेवणे, या गोष्टीमुळे मन तेजस्वी राहत नाही. उपभोगात्मक वृत्ती असलेल्या लोकांचं मन कधी तेजस्वी नसतं. उदात्तता कधीच त्यांच्या जीवनामध्ये येत नाही. यासाठी ह्या भूमिका सांगितल्या. शेवटी गीतेचा उद्देश असा आहे की माणसाला ईश्वर प्राप्तीसाठी तयार करणे, साक्षात्कारासाठी तयार करणे. की सोपी गोष्ट नाहीये. तर त्याच्या मनाचं कल्टिवेशन व्हायला पाहिजे. आणि ते कल्टिवेशन होण्याच्यासाठी म्हणून अबाधितपणे तो सतत करत असणारी गोष्ट म्हणजे कर्म हीच आहे. त्या कर्माच्या मधल्या भूमिका जर का योग्य असतील, तर जास्ती उंचीच्या असतील, तर कर्मामधल्या ज्या भूमिका आहेत त्यांच्या उंचीनुसार त्या कर्माची उंची ठरते. एखाद्या व्यक्तीला कुणीतरी दान देत आहे तर देण्याचं कर्म एकच आहे की ती गोष्ट घेतली, काहीतरी चांगले कपडे आहेत, जुने कपडे आहेत, पण आमच्या माळीबाबांना दान केलं. पण ते दान देताना स्वच्छ करून, चांगले करून एखाद्या चांगल्या पिशवीत त्याला देता येतात. तेच त्याच्या अंगावर पण टाकतात. तो गरीब असतो, त्याला हवे असतात. पण कर्माची उंची तुम्ही किती आदराने इतरांशी वागता त्याच्यावर अवलंबून असतात. तुम्ही तेच कर्म करणार आहात, पण भूमिका तुमची काय आहे त्याच्यावरती त्या कर्माची उंची ठरत असते. म्हणून इथं जे सांगितलेलं की सिक्वेन्स योगयुक्त हो म्हणजे पहिल्यांदा शांत होशील. सगळ्या चित्तवृत्ती हाय क्वालिटीला जाण्याच्यासाठी पहिला त्या शांतच असायला पाहिजेत. त्यानंतर त्या पुढच्या त्याच्या भूमिका की कर्मात जाण्याच्या पूर्वीच थोडस ईश्वराशी संबंधित मन राहणं तुझं आहे. मी एवढं म्हटलं तरी पुरतं. बिलॉंगिंग सेन्स, जर सेन्स ऑफ बिलॉंगिंग असेल त्याच्याशी, तर आपण नाहीच वाह्यातपणा करणार. एवढी एकच गोष्ट, भक्तीचा एक छोटा भाग असला तरी पुरतो, पण असायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या याच्यात सांगितलेलं की त्यामुळे कर्मयोगाच्या पाठीमागच्या भूमिका सतेज करा. तिसरी गोष्ट म्हणजे मग ज्या ठिकाणी झालं तिथे ऍप्रोप्रिएट वर्तन करून चित्त देऊन मग कर्म कर. म्हणून एकंदर कर्माच्या संबंधामध्ये एकाच ओवीमध्ये ब्युटिफुली सगळं डिडक्शन केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मयोगाच्या बाबतीमध्ये अप्रतिम. म्हणजे गीता याच्यामध्येच पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संबंध उपनिषदांच्या मध्ये, वेदांमध्ये इतका योग्य कर्मयोग आलेला नाही. वेदांमध्ये जे कर्म सांगितलं ते बरंचसं कर्मकांड आहे आणि त्या कर्मकांडांच्या बरेच विधी, त्याच्यानंतर त्याचे उद्देश पण बरेचसे कामनात्मक आहे. तो भाग सोडून मग उपनिषद हा फक्त ज्ञानमय भाग आहे वेदांच्या मधला. पण त्यात कर्मयोग कधीही नीट आलेला नाही. फक्त गीतेमध्ये तो पहिल्यांदा इतका चांगला आलेला आहे. आणि त्या गीतेच्या कर्मयोगावर अनेक लोकांनी भाष्य केलं किंवा वेगवेगळ्या ग्रंथातनं गीतेचा कर्मयोग मध्यवर्ती धरूनच लोक वाचलेली आहेत आणि काउंट केलं. जसं की स्वामी विवेकानंद, जसं की रामदास स्वामी. पण जर का डिडक्शन बघितलं कर्मयोगाचं तर या सर्वांच्या पेक्षा ज्ञानेश्वर महाराजांचं सर्वश्रेष्ठ. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, पण ज्ञानेश्वर महाराजांचं डिडक्शन सर्वांच्या पेक्षा ब्युटिफुल. समर्थांच्या पेक्षा सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं त्या इतके सूक्ष्म 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 भूमिका कर्मयोगाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी मांडल्या. आणि त्या प्रत्येक ओवीला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आता ही ओवी तुम्ही कधी विसरणार नाही. तो योगयुक्त होनी फळाचा संग त्यागोनी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे. एवढे एक एक ओव्या आपल्या अंधकरणात बसाव्यात ह्याच्यासाठी त्याचा नित्यपाठ आहे. पण फार सुंदर रीतीने स्वरूपानंद स्वामींनी पण त्याचं एकंदर कंपायलेशन केलेलं आहे. मुळात ओव्या ब्युटिफुल आहेत, परंतु तरी देखील त्या अतिशय सुंदर रीतीने त्या एखाद्या सुंदर हारात ओवाव्या त्याप्रमाणे कुशल पद्धतीने ते केलं गेलेलं आहे. म्हणून हा नित्यपाठ आपण वाचण्याचं कारण हे आहे की प्रत्येक विभागामध्ये काहीतरी स्पेशल गोष्ट सांगितलेली.
आणि ते आपल्याला शक्य होईल तसं आपण समजून घेतो. प्रत्येक वेळेला आम्हाला लक्षात येईल की एक एक ओवी जरी बघितली असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांना दाद द्यावी. या सगळ्या ओव्या आहेत या नित्यपाठातल्या, कारण की सिलेक्टेडच ओव्या आहेत. अदरवाईज पण सगळ्या कित्येक सुंदर ओव्या आहेत. पण मेन सब्जेक्ट गीतेचे थीम ज्ञानेश्वरीत कशी आली आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून गीतेच्या थीमला त्यांनी सोडून केवळ ज्ञानेश्वरीतलं सौंदर्य प्रकट करणे वगैरे असं काही केलेलं नाही स्वामी स्वरूपानंदांनी. गीतेची टोटल थीम त्याच्यात यावी या दृष्टीने त्या ओव्या सिलेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे हे पण त्यांचं एक कौशल्य आहे. म्हणजे हे सगळे लोक खूप थोर होऊन गेले, आपल्यावर त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. म्हणून आपण सगळा हा अभ्यास करतोय आणि आवड पण निर्माण होते आपल्याला त्याच्यामध्ये. पण हे वाचताना आपल्याला जरी कळलं नाही तरी आपल्याला कुठेतरी छान वाटतं ते. याचं कारण की बेसिक सिक्वेन्स सुंदर आहे आणि मुळातल्या ओव्या पण. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.